आजपर्यंत कोणीही सांगितले नसेल असे सिक्रेट्स वापरून मस्त कुरकुरीत आणि चटपटीत फ्लॉवरची भजी किंवा तुम्ही याला फ्लॉवर 65 म्हणू शकता. तर ही फ्लॉवरची भजी बनवत असताना फ्लॉवरला अगदी व्यवस्थित कोटिंग बसावं, त्याचबरोबर हे कोटिंग मस्त कुरकुरीत बनावं आणि या भज्यातील फ्लॉवर सॉफ्ट असून भजी मस्त चटपटीत लागावीत यासाठी मी भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर हे फ्लॉवरचे पकोडे बनवण्यासाठी मी एक मीडियम साईजचा फ्लॉवर घेतला. आता या फ्लॉवर मध्ये जी छोटी छोटी फुले असतात त्यांचे 2 किंवा 3 भाग करून घ्यायचे. खूप जास्त लहान आकारामध्येही कट करायचं नाही आणि खूप मोठा फ्लॉवरही ठेवायचा नाही. तर पहा, अगदी मीडियम साईज मध्ये ही फ्लॉवरची फुले कट करून घेतली. तर फ्लॉवरला एक उग्र वास असतो, तो वास जाण्यासाठी फ्लॉवर उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचा. तर एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि पाणी गरम होते तोपर्यंत या पकोड्यासाठी एक चटपटीत मसाला बनवून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे, 2 ते 3 मिरच्या, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे घातले. आता हा मसाला भरडसर वाटून घेऊ. खूप बारीक अशी पेस्ट बनवायची नाही. तर हा मसाला तुम्ही मिक्सरऐवजी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरीही चालू शकतं. तर पहा, अगदी भरडसर असा हा मसाला वाटून घेतला. तोपर्यंत इकडे पाण्यालाही चांगली उकळी आली आहे. आता या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आणि कट करून घेतलेले फ्लॉवरचे तुकडेही ऍड केले. तर हे मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे ऍड केल्यामुळे फ्लॉवरच्या आतपर्यंत मीठ मुरतं आणि पकोडे टेस्टी लागतात. त्याचबरोबर फ्लॉवर सॉफ्ट बनतो आणि फ्लॉवरचा उग्र वास नाहीसा होतो. आता हे फ्लॉवरचे तुकडे उकळत्या पाण्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवायचे नाही, तर जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटं ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे. फ्लॉवर जास्त वेळ उकडला गेला तर खूपच सॉफ्ट बनतो आणि याचे तुकडे पडतात. तर पहा, येथे मी 2 मिनिटानंतर उकळत्या पाण्यातून झाऱ्याने पूर्णपणे पाणी नितळून घेतलं आणि फ्लॉवर एका प्लेटमध्ये काढून घेतला. आता पकोड्याचं वेगळं बॅटर बनवायचं नाही, तर या फ्लॉवर वरतीच मसाले आणि पीठ ऍड करायचं. तर मी येथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चिमूट हिंग, 1/4 चमचा हळद पावडर, 1/4 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा चोळून मग ऍड करायचा. त्यानंतर मिक्सर मधून भरडसर वाटून घेतलेला सर्व मसाला यामध्ये ऍड केला. त्यानंतर अर्धा चमचा मीठ ऍड केलं. मीठ थोडं कमी वापरायचं, कारण फ्लॉवर उकडून घेतानाही आपण मीठ घातलं आहे. त्यानंतर यामध्ये 3 मोठे फुल्ल भरून चमचे तांदळाचं पीठ आणि तांदळाच्या पिठाच्या डबल म्हणजेच फुल्ल मोठे 6 चमचे डाळीचं पीठ ऍड केलं. आता हे सर्व मसाले, फ्लॉवर आणि पीठ सुरुवातीला कोरडेच मिक्स करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त पाणी घालून याचं बॅटर बनवायचं नाही. तर या फ्लॉवरला पिठाचं आणि मसाल्यांचं मस्त असं कोटिंग झालं पाहिजे इतपत पाणी ऍड करायचं. तर इथे मला फ्लॉवरला पिठाचं कोटिंग थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अजून 2 चमचे डाळीचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ ऍड केलं. म्हणजेच एकूण मी येथे 8 चमचे डाळीचं पीठ आणि 4 चमचे तांदळाचं पीठ वापरलं आहे. त्याचबरोबर हे फ्लॉवरचे पकोडे अगदी 65 सारखे दिसावेत यासाठी 1 चिमूटभर रेड कलर ऍड केला आणि यामध्ये अगदी 2-2 चमचे पाणी ऍड करत मिक्स करून घेतलं. आणि फ्लॉवरला पहा, मसाल्यांचं पिठाचं कोटिंग किती मस्त बसलं आहे. तर हे फ्लॉवरचे पकोडे बनवत असताना पकोड्याचं वेगळं बॅटर बनवून घ्यायचं नाही, तर फ्लॉवर मध्येच पीठ आणि मसाले घातल्यामुळे फ्लॉवरच्या पकोड्याला मस्त असं कोटिंग होतं. चला आता हे फ्लॉवरचे पकोडे तळून घेऊ. तर कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं. खूप धूर सुटेपर्यंत गरम केलेलं नाही, पण चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून फ्लॉवरचे 1-1 पीस यामध्ये सोडून घेतले. तर हे पकोडे तेलामध्ये टाकत असताना एकत्रित टाकायचे नाही, तर अशा पद्धतीने 1-1 फूल वेगळं वेगळं टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये पकोडे टाकल्यानंतर लगेच झाऱ्याने हलवायची घाई करायची नाही. तर हे पकोडे एका साईडने हलकेसे फ्राय झाले की मग झाऱ्याने हलवून एकसारखे तळून घ्यायचे. तसेच हे पकोडे तळण्यासाठी गॅसची फ्लेम हायही ठेवायची नाही आणि एकदम स्लोही ठेवायची नाही. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पकोडे मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे. आता हे पकोडे फ्राय करून झाल्यानंतर हलके क्रिस्पी बनतात. तुम्ही असेही खाऊ शकता, पण तुम्हाला जर एक्स्ट्रा क्रिस्पी पाहिजे असतील तर आपण आज एक ट्रिक वापरणार आहोत, ज्यामुळे हे कोबीचे पकोडे
एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनून तयार होतील. तर सुरुवातीला मी सर्व पकोडे तळून घेतले आणि पकोडे पहा किती मस्त कलर, स्ट्रक्चर आणि कोटिंग बसला आहे. तसेच हे पकोडे ही मस्त क्रिस्पीही झाले आहेत. तर हे पकोडे अजून एक्स्ट्रा क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत बनवण्यासाठी हे तळून काढलेले पकोडे पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर हे पकोडे परत एकदा तेलातून फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने पकोडे डबल फ्राय केल्यामुळे पकोडे मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात. तर इथे मी पहा सर्व पकोडे डबल फ्राय करून काढले आणि पकोडे पहा किती मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी बनले आहेत. कलर, स्ट्रक्चर पहा अगदी चिकन 65 सारखे दिसत आहेत ना. चला तर हे मस्त असे गरमागरम चटपटीत कुरकुरीत ही गोबीच्या पकोड्याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या थंडीमध्ये चहासोबत एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडतील. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, बाय.